नागपुरातील काही पेट्रोल पंपवर पेट्रोलचा साठा संपलेला आहे, त्यामुळे अशा प्रकारचे बॅरिकेड्स जे आहेत ते लावण्यात आलेले आहे। धंतोली परिसरातील हा पेट्रोल पंप आहे आणि या ठिकाणी हे बघा हे बॅरिकेड्स लावलेले आहे जेणेकरून वाहनं जे आहे जे इंधन भरायला येतात ते आत शिरू नये। कालपासून या पेट्रोल पंपवर स्टॉक जो आहे तो पेट्रोल आणि डिझेलचा संपलेला आहे, त्यामुळे बॅरिकेड्स लावून हा संपूर्ण पेट्रोल पंप जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे। काही दिवसापासून इंधन कंपन्यांनी जे नियम बदलले आणि ॲडव्हान्स पेमेंट असेल तरच पेट्रोल आणि डिझेल मिळतं, त्याचा फटका जो आहे तो पेट्रोल पंप चालकांना बसतोय आणि त्यामुळेच नागपुरातील काही पेट्रोल पंप काल बंद होते, त्यातले काही सुरू झाले। स्टॉक नसल्यामुळे बंद आहे। कधीपासून स्टॉक नाही? काल दुपारपासून नाही आहे। लोक परत जातात मग? हा, लोक येऊन वापस जातात। काय अडचण काय? अडचण आता 2 दिवस सुट्या आल्या की नाही, शनिवार रविवार सुट्या आल्यामुळे कंपनीने माल नाही दिला। पैसे नाही भरले आपण? पैसे भरले आहे, माल नाही दिला। हा। अशी परिस्थिती आहे की या ठिकाणी पेट्रोल नाही आणि त्यामुळे वाहनं झालेली आहे। बॅरिकेड्स लावून पेट्रोल पंप जे आहे ते बंद करण्यात आलेले आहे, लोक परत जात आहेत। कॅमेरामॅन सचिन सयांसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।